हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आज आपण सेट्स अँड रिलेशन मधील प्रॉपर्टीज ऑफ कार्निटी ऑफ सेट्स पाहणार आहोत. आपण मागील 2 व्हिडिओजमध्ये सेट्स म्हणजे काय, त्याचे रिप्रेझेंटेशन तसेच टाइप्स ऑफ सेट्स, ऑपरेशन्स ऑन सेट्स ते पाहिले. ओके, तर आज आपण प्रॉपर्टीज ऑफ कार्निटी ऑफ सेट्स पाहणार आहोत व एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तर पाहूया आपण प्रॉपर्टीज ऑफ कार्निटी ऑफ सेट्स. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, फॉर गिव्ह अ सेट्स ए अँड बी, 2 सेट असतील तर फर्स्ट प्रॉपर्टी बघा, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, पहिली प्रॉपर्टी काय सांगते, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, सेकंड प्रॉपर्टी बघा, वेन ए अँड बी आर डिजॉइंट सेट्स. ओके, डिजॉइंट सेटची डेफिनेशन झालेली आहे. डिजॉइंट सेट म्हणजे दोन्हीमध्ये एकही कॉमन एलिमेंट नसतो, त्याला डिजॉइंट सेट म्हणतात. ओके, देन एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. ओके, कारण की एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण ते डिजॉइंट सेट आहे. ओके, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 5, मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे, 0 असणार. त्यामुळे इथं पुट केलं तर ते 0 येणार आहे. त्यामुळे केव्हा येणार आहे, ज्यावेळेस ए अँड बी आर डिजॉइंट सेट्स. ओके, थर्ड प्रॉपर्टी बघा, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू एन ऑफ ए. थर्ड प्रॉपर्टी झाली. चौथी प्रॉपर्टी बघा, एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू एन ऑफ बी. ओके, फिफ्थ प्रॉपर्टी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी. तुम्हाला हे जास्त एक्सप्लेन करावं लागणार नाही, कारण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए मायनस बी वगैरे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण हे एक्झाम्पल वेन डायग्राम नुसार पाहिलं होतं. ओके, फक्त इथं आपण नंबर घेतलेले आहेत. ओके, सिक्स्थ प्रॉपर्टी बघा, फॉर एनी सेट्स ए बी सी, 3 सेट घेतले तर एन ऑफ ए युनियन बी युनियन सी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी मायनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ओके, महत्वाची प्रॉपर्टी आहे ही. ओके, सेव्हन्थ प्रॉपर्टी आपण पॉवर सेट घेतला त्यावेळेस पण घेतले होते, तरी पण इथं रिपीट घेतोय. इफ एन ऑफ ए इक्वल टू एम असेल, ओके, ए चे सेट काय, ए सेट मध्ये किती असतील, एम इलेमेंट्स असतील, देन एन ऑफ पी ऑफ ए इक्वल टू 2 रेज टू एम. पी ऑफ ए म्हणजे काय, पॉवर सेट, वेअर पी ऑफ ए इज पॉवर सेट ऑफ ए. आपण त्यावरचे एक्झाम्पल पण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले होते. ओके, आणि 8वी प्रॉपर्टी बघा, एन ऑफ ए डेल बी म्हणजे सिमेट्रिक सेट्स ए अँड बी. ओके, एन ऑफ ए डेल बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस 2 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, या प्रॉपर्टी झालेल्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ कार्निटी ऑफ सेटच्या. ओके, आता आपण मागील 2 प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आणि या प्रॉपर्टीचा वापर करून त्या रिलेटेड आपण एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ सेट ए इक्वल टू 1 2 3 4. ओके, 4 एलिमेंट दिलेले 1 2 3 4. बी मध्ये 3 4 5 6, सी मध्ये 5 6 7 8 दिलेले आहेत आणि डी मध्ये 7 8 9 10. फाइंड फर्स्ट बघा, ए युनियन बी, सेकंड ए युनियन बी युनियन सी, थर्ड मध्ये बी युनियन सी युनियन डी. ओके, फाइंड करायला सांगितलं आणि परत काय विचारलं बघा, आर द सेट्स ए बी सी डी इक्विव्हॅलंट. ते इक्विव्हॅलंट आहे का नाही ते चेक करायला सांगितलं. ओके, फर्स्ट ए युनियन बी. ए युनियन बी काय की ए आणि बी मधले सगळे एलिमेंट लिहून घ्यायचे आणि रिपीट असेल तो एकदाच लिहायचा, म्हणजे ए युनियन बी झालं. ओके, ए आणि बी मधले सगळे एलिमेंट लिहून घ्यायचे, डबल असेल तो एकदाच लिहायचा, म्हणजे 1 2 3 4 5 6 आलं. ओके, ए युनियन बी युनियन सी म्हणजे काय, ए बी आणि सी मधले सगळे एलिमेंट लिहायचे, रिपीट असेल तो एकदाच लिहायचा. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 लिहून घेतले. ओके, थर्ड बी युनियन सी युनियन डी म्हणजे काय, बी सी आणि डी मधले सगळे एलिमेंट लिहायचे, रिपीट असेल तो एकदाच लिहायचा. ओके, मग 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ठीक आहे, विच इज रिक्वायर्ड आन्सर. आता आपल्याला अजून एक प्रश्न विचारलाय, आर द सेट्स ए बी सी डी इक्विव्हॅलंट आहे का. इक्विव्हॅलंट म्हणजेच काय, ए समजा ए आणि बी हा दोन्ही सेट्स हे इक्विव्हॅलंट केव्हा म्हणणार, ज्यावेळेस ए सेट मधले आणि बी सेट मधले एलिमेंट्स काय पाहिजे, सेम पाहिजे, त्यावेळेस ए आणि बी
नंबर ऑफ एलिमेंट्स काय पाहिजे, सेम पाहिजे. ओके, मग त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, इक्विव्हॅलंट म्हणणार. ओके, ठीक आहे. मग ए सेट मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, 4. बी मध्ये 4, सी मध्ये किती आहेत, 4. ओके, आणि डी मध्ये पण काय 4. ओके, चारी पण ए बी सी डी चे नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, सेम आहेत, 4. ओके, देअरफॉर द सेट्स ए बी सी डी आर इक्विव्हॅलंट. ओके, चारी सेट काय असणार आहेत, इक्विव्हॅलंट असणार आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. इफ ए सेट मध्ये एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन नॅचरल नंबर, एक्स इज अ फॅक्टर ऑफ 6. आणि बी काय दिलाय, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन नॅचरल नंबर, एक्स इज द फॅक्टर ऑफ 8. ओके, फाइंड ए मायनस बी आणि बी मायनस ए फाइंड करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला ए दिलाय, त्यानुसार आपण ते एलिमेंट्स पाहूया काय येतात. फॅक्टर ऑफ काय सांगितलं, 6. फॅक्टर काय असणार 6 चे, 1 भाग जातो 2 3 आणि 6 स्वतः 6 असेल. बी म्हणजे काय असणार, 8 दिले म्हणजे काय असणार, 1 2 4 आणि 8. ठीक आहे, ए मायनस बी. ए मायनस बी ची डेफिनेशन काय, की एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. म्हणजेच हा एखादा इलेमेंट ए मधला पाहिजे पण तो इलेमेंट बी मध्ये नको आहे. ओके, ठीक आहे. मग ए मायनस बी काय असणार आहे, 1 बघायचं, इथं आहे का, आहे म्हणजे तो 1 तर नसणार आहे ए मायनस बी मध्ये. 2 इथं आहे का, आहे म्हणजे 2 पण नसणार. 3 बघूया, 3 इकडे आहे का, नाही. ओके, त्यामुळे 3 येणार. नंतर 6 इकडे चेक करायचं आहे का, नाही 6 नाही म्हणजे 3 6. ओके, ए मायनस बी काय मिळालं आपल्याला, 3 6. आता बी मायनस ए म्हणजे काय डेफिनेशन, एक्स असं दॅट एक्स बिलॉंग्स टू बी बट डज नॉट बिलॉंग्स टू ए. ओके, मग चेक करताना इकडून तिकडे जायचं. ओके, 1 आहे का, आहे म्हणजे 1 येणार नाही. 2 आहे का, आहे म्हणजे ए मध्ये आहे का, आहे त्यामुळे तो येणार नाही. 4 आहे का, नाही म्हणजे 4 आला. नंतर 8 आहे का, नाही ए मध्ये त्यामुळे 4 8. ओके, बी मायनस ए काय मिळालं आपल्याला, 4 8 आणि ए मायनस बी काय मिळाला, 3 6 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, व्यवस्थित डेफिनेशन कडे फोकस केला तर तुम्हाला कोणते एक्झाम्पल विचारलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण. द सेट ए इक्वल टू 1 अपॉन एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन आणि एक्स लेस 8. बी इक्वल टू सेट मध्ये 1 अपॉन 2 एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स लेस इक्वल 8. फाइंड ए मायनस बी अँड बी मायनस ए. ओके, मग अगोदर आपण ए फाइंड करून घेऊया आणि बी फाइंड करून घेऊया एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. 1 अपॉन एक्स दिलेलं आहे पण एक्स काय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठनं स्टार्ट होतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड सो ऑन. पण एक्स लेस 8 म्हणजे लेस 8 दिले म्हणजे किती, 7 पर्यंत, 1 to 7. मग व्हॅल्यूज पुट करा, 1 अपॉन 1 1, नंतर 2 पुट करा, 1 अपॉन 2 आलं, नंतर 1 अपॉन 3 आलं, नंतर 1 अपॉन 4 1 अपॉन 5 1 अपॉन 6 1 अपॉन 7 पर्यंत. 1 अपॉन 8 येणार नाही कारण इथं कंडिशन दिली आहे एक्स लेस 8. त्यामुळे ए काय मिळाला आपल्याला, 1 1 अपॉन 2 1 अपॉन 3 1 अपॉन 4 1 अपॉन 5 1 अपॉन 6 1 अपॉन 7 हा सेट ए मिळाला. आता बी काय असणार आहे, 1 अपॉन 2 एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन आणि एक्स लेस इक्वल 8 सांगितलेलं आहे. ओके, एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे नॅचरल नंबर दिलेला आहे. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतो, 1 पासून कुठेपर्यंत जायचं आपल्याला, 8 पर्यंत जायचं कारण लेस इक्वल दिलं मग 8 पर्यंत जायचं आहे. ओके, मग इथं 1 पुट करा, 2 इंटू 1 2 म्हणजे 1 अपॉन 2 आलं पहिलं, नंतर 2 पुट करा, 1 अपॉन 2 इंटू 2 4 आलं, नंतर 3 म्हणजे 6 येणार, नंतर 4 पुट करा 8 येईल, नंतर 5 पुट करा 10 येईल, नंतर 6 पुट करा 1 अपॉन 12, नंतर 7 पुट करा 1 अपॉन 14 आणि 8 पुट करा 1 अपॉन 16 कारण एक्स लेस इक्वल 8 आहे त्यामुळे 8 पण येणार आहे. ठीक आहे, ए मिळाला, बी मिळाला. आता ए मायनस बी फाइंड करायचं. ए मायनस बी म्हणजे काय सांगितलं की तो इलेमेंट ए मध्ये पाहिजे पण तो बी मध्ये नको पाहिजे. ओके, ठीक आहे. मग 1 इकडे आहे का, नाही म्हणजे 1 येणार. नंतर 1 अपॉन 2 आहे का, आहे. 1 अपॉन 3 आहे का, नाही त्यामुळे 1 अपॉन 3 येईल. नंतर 1 अपॉन 4 आहे का इकडे बी मध्ये, आहे त्यामुळे 1 अपॉन 4 येणार नाही. 1 अपॉन 5 आहे का, नाही म्हणजे 1 अपॉन 5 येणार आहे. 1 अपॉन 6 आहे का इकडे बी मध्ये, आहे त्यामुळे 1 अपॉन 6 येणार नाही. 1 अपॉन 7 आहे का बी मध्ये, नाही म्हणजे 1 अपॉन 7 येणार आहे. ए मायनस बी. ओके, आता बी मायनस ए फाइंड करून घेऊया. बी मायनस ए म्हणजे काय, तो इलेमेंट बी मध्ये पाहिजे पण तो ए मध्ये नको आहे. ओके, मग 1 अपॉन 2 आहे का, आहे ए मध्ये त्यामुळे तो नसणार. 1 अपॉन 4 आहे का, आहे. ओके, 1 अपॉन 6 आहे का, आहे. नंतर 1 अपॉन 8 आहे का, नाही त्यामुळे 1 अपॉन 8 येणार. नंतर पुढचे सगळेच येणार 1 अपॉन 10 कारण बाकीचे काहीच नाहीत ए मध्ये. ओके, 1 अपॉन 10 1 अपॉन 12 1 अपॉन 14 1 अपॉन 16 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ए मायनस बी फाइंड केला, बी मायनस ए फाइंड केला, तेच फाइंड करायचं होतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. इफ युनिव्हर्सल सेट यू 1 2 3 4 5 6 7 8 9
10 दिलेला आहे. ओके, बी द युनिव्हर्सल सेट आणि ए दिलाय 1 3 5 7 9, बी दिलेला आहे 2 3 4 6 8 10, सी दिलेला आहे 6 7 8 9. फाइंड ए कॉम्प्लिमेंट, ए इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, बी मायनस सी चा कॉम्प्लिमेंट फाइंड करायचा आहे. ओके, ए कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय की ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, त्या ए सेट मधले इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणारे. ओके, मग ए काय दिलंय बघा 1 3 5 7 9, हे इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणारे म्हणजे तो आपला काय असणार आहे, ए कॉम्प्लिमेंट असणार आहे. ओके, म्हणजेच काय 1 3 5 7 9 सोडून राहणार काय मग 2 4 6 8 9 8 आणि 10 विच इज रिक्वायर्ड आन्सर. आता आपण सेकंड काय फाइंड करायचं आहे, ए इंटरसेक्शन सी चा कॉम्प्लिमेंट. मग ते फाइंड करणं अगोदर आपण ए इंटरसेक्शन सी फाइंड करावा लागेल. इंटरसेक्शन म्हणजे काय की ए आणि सी मधले कॉमन एलिमेंट लिहायचे, ए काय आणि सी, त्यामुळे कॉमन एलिमेंट्स काय दिसतात, इथे 6 आहे का, नाही 7 दिसतोय आणि 9 दिसतोय. ओके, ए इंटू 6 सी काय असणार आहे 7 9, पण त्याचा कॉम्प्लिमेंट विचारलाय. मग कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, ए इंटरसेक्शन सी मधले एलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणार आहे. म्हणजे काय येणार आहे 1 2 3 4 5 6 7 9 येणार, नंतर 8 येणार आहे, 9 येणार नाही, 10 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, नंतर थर्ड काय विचारलंय, ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, प्रॉपर्टी झालाय ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट तो स्वतः ए असतो. ओके, त्यामुळे काय असणार आहे, तो स्वतः ए असणार आहे. ठीक आहे, नंतर काय फाइंड करायला सांगितलं, बी मायनस सी चा कॉम्प्लिमेंट. मग अगोदर बी मायनस सी फाइंड करून घेऊया. बी मायनस सी म्हणजे 2 इथे आहे का, बी मायनस सी म्हणजे एलिमेंट बी मध्ये पाहिजे पण तो सी मध्ये नको आहे. 2 आहे का सी मध्ये, नाही त्यामुळे 2 आला. नंतर 3 आहे का, नाही त्यामुळे 3 आला. 4 आहे का, नाही म्हणजे 4 पण आला. नंतर 6 आहे का, आहे. नंतर 8 आहे का, आहे. नंतर 10 आहे का, नाही त्यामुळे तो आला. म्हणजे बी मायनस सी काय मला 2 3 4 10. मग त्याचा कॉम्प्लिमेंट विचारला. म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की बी मायनस सी मध्ये इलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणारे. ओके, म्हणजे काय मिळणार 1 5 6 7 8 9 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. If A and B are the subsets of the universal set X and n of X equal to 50, n of A equal to 35, n of B equal to 22 and n of A complement intersection B complement equal to 3, find first n of A union B, second n of A intersection B, third n of A complement union B and fourth n of A union B complement विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे, तर फर्स्ट बघूया आपण n of A union B. आपल्याला माहित आहे की एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ऑब्विसली तुम्हाला सांगितलेलंच आहे की कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय असते की ए चा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, तो ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू म्हणजे काय असणार आहे, ए सेट मधले इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणार आहे. ओके, मग ए युनियन बी काय असणार आहे की ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंटचे इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणार, म्हणजे तो काय असतो आपला ए युनियन बी असणार आहे. ओके, म्हणजे एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. मग एन ऑफ एक्स मायनस इथे डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा. डी मॉर्गन्स लॉ झालेले आपल्याला ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट काय असतो, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. इकडे युनियन असेल त्यामुळे इथं इंटरसेक्शन असेल तिथं युनियन आलं असतं. ओके, ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. मग आपल्याला गिवन दिलं एन ऑफ एक्स दिलेला आहे, किती दिलेला आहे 50 मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काय दिलेलं आहे 3, 50 मायनस 3 47. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 47 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल फाइंड करायला काय सांगितलं, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, एन ऑफ ए युनियन बी फॉर्म्युला माहिती आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग ते मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी एलएचएस ला घ्या आणि एलएचएस आरएचएस ला घ्या, म्हणजे तेच येणार फॉर्म्युला. ओके, ठीक आहे, मग एन ऑफ ए माहिती आपल्याला ती व्हॅल्यू पुट केली 35 प्लस एन ऑफ बी माहिती 22 मायनस एन ऑफ ए युनियन बी आताच फाइंड केलेलं आहे 47. कॅल्क्युलेशन केलं आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय मिळालं आपल्याला 10 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, आता आपणास काय विचारले, थर्ड काय विचारले बघा, एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू काय असणार आहे, एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असणार आहे.
ओके, मग एन ऑफ बी काय असणार आहे, एन ऑफ बी काय दिलेलं आहे गिवन मध्ये 22 मायनस इंटरसेक्शन आताच फाइंड केलं 10 म्हणजे काय मिळालं एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू काय मिळालं आपल्याला 12 विच इज रिक्वायर्ड आन्सर. तसंच एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय असणार आहे एन ऑफ एक्स मायनस आता झाले मायनस काय म्हणजे ह्याचा कॉम्प्लिमेंट ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट वजा करावं लागेल एन ऑफ एक्स म्हणून, मग आपल्याला काय मिळणार आहे एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. ओके ठीक आहे, मग एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. ओके, मग एन ऑफ एक्स मायनस इथं काय असणार आहे डी मॉर्गन्स लॉ यूज करा, एन ऑफ डी मॉर्गन्स लॉ केला ए कॉम्प्लिमेंट युनियनची जागी इंटरसेक्शन आणि परत बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बी असणार आहे. ओके, इक्वल टू एन ऑफ एक्स काय 50 मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी आताच फाइंड केला 12. ओके, 50 मायनस 12 काय मिळालं आपल्याला 38 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, फॉर्म्युले आहेत व्यवस्थित बघा, फॉर्म्युले हे ऍक्च्युली आपण तयार केलेले आहेत. तुम्ही कॉमन सेन्स किंवा विचार केला वेन डायग्राम नुसार आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण झालेलं आहे, त्याचा वापर करून हे फॉर्म्युले तयार केलेले आहेत किंवा लक्षात ठेवलं तरी चालतील, काही हरकत नाहीये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. इफ p equal to x such that x square plus 14x plus 40 equal to 0, q equal to x such that x square minus 5x plus 6 equal to 0, r equal to x such that x square plus 17x minus 60 equal to 0, and universal set x equal to minus 20, minus 10, minus 4, 2, 3, 4. Find first p union q, second q intersection r, third p union q intersection r, fourth p intersection q union r, fifth p union q complement, 6 q complement intersection r complement. ओके, हे फाइंड करायचं आहे आपणास, तर फाइंड करून घेऊया. त्या अगोदर आपल्याला p q आणि r मध्ये कोणते एलिमेंट्स येतात ते पाहावं लागेल. ओके, p इक्वल टू गिवन मध्ये p काय दिलाय x सच दॅट x स्क्वेअर प्लस 14x प्लस 40 इक्वल टू 0. ओके, मग या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडूया. ऍडिशन 14 गुणाकार 40 म्हणजे काय येणार 10 आणि 4 त्यांचे ऍडिशन 14 येईल आणि गुणाकार 40 येईल. ओके, म्हणजे x सच दॅट x प्लस 10 x प्लस 4 इक्वल टू 0. मग त्यानुसार x काय मिळाला -10 आणि x इक्वल टू काय मिळणार आहे -4 म्हणजे p काय मिळाला -10 -4. सिमिलरली q इक्वल टू x सच दॅट x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड करूया. x सच दॅट x -2 x -3. ओके, जे फॅक्टर पडलेले आहेत त्यानुसार काय मिळणार मग x -2 इक्वल टू 0, त्यामुळे x इक्वल टू काय मिळणार 2 आणि तसंच 3. ओके, क्यू काय मिळाला आपल्याला 2 आणि 3 मिळालेलं. त्याच पद्धतीने r इक्वल टू x सच दॅट x स्क्वेअर प्लस 17x मायनस 60 इक्वल टू 0 इक्वल टू सेटमध्ये x सच दॅट फॅक्टर काय असणार आहे 20 आणि -3 कारण त्यांचा ऍडिशन 17 येईल आणि गुणाकार काय -16 येऊन जाते. ओके, त्यामुळे त्यानुसार आपल्याला x काय मिळणार आहे -20 आणि काय मिळणार आहे 3. आपल्याला p मिळाला, q मिळाला आणि r मिळाला. आता आपण फाइंड करून घेऊया. फर्स्ट काय विचारले आपल्याला p युनियन q. p युनियन q म्हणजेच काय p आणि q मधले सर्व एलिमेंट्स लिहून घ्यायचे, डबल असेल तो एकदाच लिहायचा. ओके, म्हणजे -10 -4 3 आणि 2. ठीक आहे, सेकंड काय विचारले q इंटरसेक्शन r. q आणि r मध्ये कॉमन काय दिसतंय ते लिहून घ्यायचं. कॉमन काय दिसतोय 3 आणि 3 दिसतोय. ओके, त्यामुळे q इंटरसेक्शन r काय मिळालं आपल्याला 3 मिळालेलं आहे. थर्ड काय विचारलं बघा p युनियन q इंटरसेक्शन r. ओके, p आहे आपल्याकडं आणि q इंटरसेक्शन r पण फाइंड केलाय. ओके, त्यामध्ये आणि मध्ये काय विचारलं युनियन म्हणजे -10 -4 आणि 3. ओके, त्यामुळे काय मिळालं आपल्याला -10 -4 आणि 3. युनियन म्हणजे काय सगळे एलिमेंट लिहून घ्यायचे. ओके, फोर्थ काय विचारलं बघा p इंटरसेक्शन q युनियन r इक्वल टू मध्ये एक साइन कशाचा आहे इंटरसेक्शनचा आहे. ओके, मग p q आणि r मध्ये कॉमन एलिमेंट काय दिसतोय का -10 -4 3 2 आणि -20 आणि 3. या दोन्ही मध्ये काय येणार आहे आपल्याला इथं मध्ये विचारले काय इंटरसेक्शन मिळालं. हे q युनियन r काय मिळणार आहे 3 2 -20 आणि 3 म्हणजे तो एकदाच लिहिणार म्हणजे 2 3 आणि -20 मिळालं आणि -10 -4 यामध्ये कॉमन काय दिसतोय का काहीच दिसणं म्हणजे काय मिळालं आपल्याला इथं 5 मिळणार. ओके, आता p युनियन q चा कॉम्प्लिमेंट p युनियन q फाइंड करावं लागेल. फाइंड करून घेतलेलं आहे p युनियन q. ओके, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे -10 -4 3 2 सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणार म्हणजे काय मिळणार आपल्याला
20 आणि 4 मिळणार आहे. ओके, ठीक आहे. आणि लास्ट काय विचारलं बघा, क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन आर कॉम्प्लिमेंट. त्या अगोदर आपल्याला क्यू कॉम्प्लिमेंट आणि आर कॉम्प्लिमेंट फाईंड करावं लागेल. ते अगोदर फाईंड करूया. क्यू कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की क्यू सेट मध्ये इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले असणारे, म्हणजे काय मिळणार आपल्याला -20 -10 -4 आणि 4. ओके, आर कॉम्प्लिमेंट फाईंड करून घेऊया. आर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की आर सेट मधले इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे, म्हणजे काय मिळतो आपल्याला -10 -4 2 आणि 4. आणि या दोघांचा काय इंटरसेक्शन विचार, म्हणजे कॉमन इलेमेंट काय दिसतात -10. ओके, -4 आणि 4. क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन आर कॉम्प्लिमेंट काय मिळालं आपल्याला -10 -4 आणि 4 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. शाब्दिक एक्झाम्पल आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. पाहूया आपण एक्झाम्पल. इन अ बोर्ड एक्झामिनेशन 40 स्टुडंट्स फेल इन फिजिक्स, 40 in chemistry and 35 in maths. 20 failed in maths and physics, 17 in physics and chemistry, 15 in maths and chemistry, and 5 in all the 3 subjects. If 350 students appear in examination, how many of them did not fail in any subject? Okay, आपल्याला काय दिलेलं आहे व्यवस्थित वाचून घेणं महत्वाचं आहे. ओके, 40 फेल कशामध्ये आहेत फिजिक्समध्ये, 40 केमिस्ट्रीमध्ये, 35 मॅथ्समध्ये, 20 मॅथ्स आणि फिजिक्समध्ये आहेत, 17 कशामध्ये आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, आणि 15 कशामध्ये आहे मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये. आणि तिन्ही विषयामध्ये फेल असण्याची संख्या किती आहे 5 दिलेली आहे. तर आपणास विचारलं काय आहे की 350 स्टुडंट त्या परीक्षेला बसलेले आहे, तर हाऊ मेनी ऑफ देम डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट. असे किती विद्यार्थी आहेत की ते कोणत्याही विषयामध्ये फेल झालेले नाहीत ते फाईंड करायचं आहे. ओके, मग प्रथम आपण फेल असल्यानं काहीतरी नोटेशन देऊया. P = सेट ऑफ स्टुडंट्स फेल इन फिजिक्स मांडलं, C = सेट ऑफ स्टुडंट्स फेल इन केमिस्ट्री मांडलं, आणि M = सेट ऑफ स्टुडंट्स फेल इन मॅथ्स मांडलेलं आहे. ओके, मग आपण गिवन दिलेलं आहे त्यानुसार आपण जरा व्यवस्थित वेन डायग्राम काढून घेऊया. ओके, मग वेन डायग्राम काढलेली आहे मी इथं बघा. P म्हणजे फिजिक्स फेल, मॅथ्स फेल आणि C केमिस्ट्री फेल. ओके, तर आता बघा वेन डायग्राम समजून घ्या की इथं आपणास दिले काय 15 आणि 5 किती 20, 20 आणि 12 किती 32 आणि 8 40. ओके, फिजिक्सचे 40 आले का दिलेले 40 स्टुडंट्स फेल. ओके, य मध्ये किती दिलं बघा 15 आणि 5 20, 20 आणि 5 25 आणि 10 किती दिलेले 35. मॅथ्स मध्ये आहेत का 35 दिलेले आहेत. बघा वेन डायग्राम व्यवस्थित बघा. नंतर 10 प्लस 5 15 12 27 आणि 30 म्हणजे 40 दिले. की केमिस्ट्रीमध्ये 40 म्हणजे ऍडिशन तर काउंट होते व्यवस्थित. ओके, आता आपल्याला दिलेलं काय बघा कॉमन सगळ्यात फेल होण्याची संख्या काय 5 दिलेलं आहे, म्हणजे इथं काय आला इंटरसेक्शन तिघांचा 5 दिलेलं आहे काउंट. ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं काय पुढे परत की 20 फेल इन मॅथ्स आणि फिजिक्स. ओके, मग आता मॅथ्स आणि फिजिक्स मधलं कॉमन काय देतो 15 प्लस 5 20 येतोय का आहे 20 दिलेलंच आपल्याला. नंतर आपल्याला परत विचारलं काय बघा 17 इन फिजिक्स आणि केमिस्ट्री. 17 येते का फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये बघा फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 12 आणि 5 17 येते. ओके, ठीक आहे. आणि नंतर परत आपल्याला कशामध्ये फाईंड करायचं आहे 15 इन मॅथ्स आणि केमिस्ट्री. मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये बघा 10 आणि 5 15 येते. ओके, ठीक आहे. मग ही झाली आपली वेन डायग्राम. मग वेन डायग्राम नुसार आपल्याला फ्रॉम फिगर वी हॅव एन ऑफ एक्स 350 दिलेलं आहे, एन ऑफ पी किती दिलेलं आहे 40 दिलेलं आहे, एन ऑफ सी 40 दिलेलं आहे, एन ऑफ एम किती आहे 35, एन ऑफ एम इंटरसेक्शन पी दिलेलं आहे 20 दिलेलंच आहे, एन ऑफ पी इंटरसेक्शन सी 17 दिलेलंच आहे, एन ऑफ ए एम इंटरसेक्शन सी पण दिलेलं आहे 15, अँड एन ऑफ तिन्ही पण या विषयामध्ये कॉमन असलेलं काय दिलेलं आहे 5 दिलेलं आहे फेल झालेलं. तर आपण अगोदर नंबर ऑफ स्टुडंट्स हु फेल इन ॲटलिस्ट वन सब्जेक्ट फाईंड करून घेऊया. म्हणजे वन ऑफ द काय म्हटलं मी की हु फेल इन ॲटलिस्ट वन सब्जेक्ट. ॲटलिस्ट वन सब्जेक्ट म्हटल्यावर तो तिन्ही विषयामध्ये एखाद्या विषयामध्ये फेल होत असेल त्याची संख्या आपण अगोदर फाईंड करून घेऊया. ओके, म्हणजेच काय असणार एन ऑफ एम युनियन पी युनियन सी फाईंड करून घेऊया. ओके, वी हॅव आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एन ऑफ एम युनियन पी युनियन सी इक्वल टू एन ऑफ एम प्लस एन ऑफ पी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ एम इंटरसेक्शन पी मायनस एन ऑफ पी इंटरसेक्शन सी मायनस एन ऑफ एम इंटरसेक्शन सी
प्लस एन ऑफ एम इंटरसेक्शन पी इंटरसेक्शन सी. सर्वांच्या व्हॅल्यू माहिती आहेत, त्या व्हॅल्यू पुट केला आणि आन्सर काय आला आपल्याला 68. पण हे काय सांगितलंय की नंबर ऑफ स्टुडंट हु फेल इन ऍटलिस्ट वन सब्जेक्ट. म्हणजेच काय की कोणत्या तरी एका सब्जेक्टमध्ये फेल असणाऱ्यांची संख्या आपण फाईंड केली. किती आली आपल्याला 68. पण आपणास विचारले काय की तिन्ही सब्जेक्टमध्ये एकही फेल नाही असा विद्यार्थी आपल्याला किती संख्या आहेत ते फाईंड करायचे. मग ऑब्विसली द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट इक्वल टू काय असणार आहे एन ऑफ एक्स. म्हणजे काय किती परीक्षेला बसलेली संख्या एन ऑफ एक्स मायनस कमीत कमी एका विषयात फेल असण्याची संख्या आपण फाईंड केली किती 68. म्हणजे ऑब्विसली एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ एम युनियन पी युनियन सी इक्वल टू 350 मायनस 68 इक्वल टू 282 विच इज रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स हु डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट इक्वल टू काय मिळालं आपल्याला 282 विच इज रिक्वायर्ड आन्सर. इथे आपले एक्झाम्पल संपलेले आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ सेट्स पाहणार आहोत व तसेच इंटरवल्स पाहणार आहेत. खूप महत्वाचा पॉइंट आहे इंटरवल्स. मग त्यामध्ये टाईप आहेत ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल, सेमी ओपन, सेमी क्लोज्ड वगैरे. ओके, आणि त्यावरील एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करा. जिथे तुम्हाला डाऊट असेल, जिथे तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर विचारा, पण प्रामाणिकपणे अभ्यास करा. ओके, थँक्यू.